नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रस्थाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय तिसरा, कर्मयोग, भगवत परायण कर्म। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 12 आणि 13। बरोबर आहे का? 13। म्हणली 13, 13 आणि 14। 12 झाला का नक्की? चेक यूट्यूब। I thought 12 आणि 13। हरे कृष्ण। या हम्म 12 आणि 13 आज आपल्याला वाचायचं। नाही ते 12 पण वाचलंय। नाही नो, बरोबर आहे। श्लोक नंबर 12। इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भावितः तै दत्तान प्रदायेभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः। इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भावितः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः। इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भावितः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः। इष्टान इच्छिलेले किंवा इष्ट, भोगान जीवनावश्यक गरजा, ही निश्चितच वह तुम्हाला देवा देव देवता
दास्यन्ते देतील यज्ञ भावितः यज्ञाने संतुष्ट झालेले त्यांनी दत्तान दिलेल्या वस्तू अप्रदाय अर्पण न करता एभ्यः या देवदेवतांना यह जो भुंक्ते भोग घेतो स्तेन चोर एव निश्चितच सह तो. भाषांतर आहे. विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता ज्यावेळी यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व गरजा पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे. देवी देवतांसाठी यज्ञ केला तर देवी देवता आपल्याला आपल्या जीवनावश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवतात. जीवनावश्यक बरं का. मागच्या श्लोकामध्ये सांगितलं ह्या जीवनावश्यक गोष्टी काय असतात. प्रकाश, वायू, पाणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न. आणि या जीवनावश्यक गोष्टी पाहिजेत आपल्याला, नाही असं नाही. त्यामुळे आपण देवी देवतांना सहकार्य केलं पाहिजे, त्यांना देखील संतुष्ट केलं पाहिजे. विशेष म्हणजे कृतज्ञ राहिलं पाहिजे. हे मागच्या वेळेला आपण वाचलं, जाणून समजावून घेतलं. 2 दिवस गॅप पडला त्यामुळे हे मी थोडस रिपीट करत आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की यज्ञ केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे. कर्म न करता कोणीही राहू शकत नाही. कर्म हे केलंच पाहिजे. विशेष करून नेमून दिलेलं कर्म, नियत कर्म केलंच पाहिजे. परंतु कर्म हेच आपल्या बंधनाचं कारण पण आहे. मग सांगतात की कर्म हे यज्ञ म्हणून केलं पाहिजे. नसेल तर तेच कर्म तुम्हाला बांधून ठेवतं. आणि कर्म हे यज्ञ म्हणून करणे म्हणजेच कर्म हे ॲज अ सॅक्रिफाईस, त्याग म्हणून करणे, दुसऱ्यांना संतुष्ट करण्यासाठी करणे. आणि सगळे संतुष्ट होतात जर तुम्ही भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी कर्म केलं तर. आणि यज्ञाचं दुसरं नाव आहे विष्णू. विष्णू कर्मण्यो यज्ञार्थ, यज्ञासाठी. अन्यत्र नाहीतर काय होईल. लोकोहम कर्मबंधन, तेच तुम्हाला कर्मबंधनामध्ये अडकवेल. त्यानंतर सांगतात की सृष्टीच्या प्रारंभी प्रजापती यांनी देखील विष्णू प्रीत्यर्थच यज्ञ केला. सृष्टी आणि देवदेवता मनुष्यांना निर्माण केलं आणि मनुष्यांना यज्ञ करायला शिकवलं आणि यज्ञ करायला सांगितलं पण, जेणेकरून देवी देवता तुम्हाला जीवनावश्यक वस्तू सगळ्या पुरवतील. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवी देवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि परस्परातील अशा सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्रच समृद्धीचे साम्राज्य पसरेल. देवी देवता नक्की असतात कोण आणि आपण त्यांना संतुष्ट का केलं पाहिजे हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये वाचलं. आता अत्यंत महत्वाचा पॉइंट सांगतायत की जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणारे देवी देवता जेव्हा यज्ञाने संतुष्ट होतात तेव्हा ते सर्व गरजा पुरवतात. परंतु असं कुणीतरी आपल्याला दिलेलं असेल, ते आपण त्यांना अर्पण केलं नाही तर आपण चोर होतो, चोर बनतो. म्हणजेच काय, बेसिकली कृतज्ञता नसेल आपल्या मनामध्ये तर आपण चोर असतो. हा नियम कुठेही लागू होतो. रोजच्या जीवनामध्ये देखील कोणी एखाद्याने तुमच्यासाठी काही काम केलं असेल, कुठलं सहकार्य केलं असेल, त्याच्याबद्दल आपण जर कृतज्ञता व्यक्त केली नाही तर आपण चोरच होतो, स्वार्थी चोर होतो. ऑफकोर्स मागच्या श्लोकामध्ये आपण वाचलं की देवी देवतांना संतुष्ट तेव्हाच आपण करू शकतो जेव्हा भगवंत संतुष्ट होतील, कारण भगवंत हेच देवी देवतांचे देखील बॉस आहेत.
आणि देवी देवतांना संतुष्ट करण्यासाठी जे यज्ञ सांगितलेत, जे मागच्या 3-4 श्लोकापासून आपण वाचतोय, यज्ञ केला पाहिजे, यज्ञ केला पाहिजे, यज्ञ केला पाहिजे, ते यज्ञ आपण कलियुगामध्ये करू शकत नाही. प्रभुपादांनी स्पष्ट सांगितलं, वैदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले इतर यज्ञ करणे या कलियुगात साध्य नाही. म्हणून संकीर्तन यज्ञ या कलियुगामध्ये सोपा आणि सर्वांसाठी सांगितलेला आहे. त्याच्याने विष्णू भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होतात, आणि ते संतुष्ट झाले तर त्यांच्या खालच्या या देवी देवता जे मॅनेजर प्रमाणे काम करत आहेत, त्यांना भगवान श्रीकृष्ण सांगतील तसंच करावं लागतं. त्यामुळे नाही ते तुम्हाला त्रास देणार आहेत, नाही तुम्हाला सहकार्य करणार नाहीत असं होईल. त्यामुळे कलियुगामध्ये आपण देवी देवतांना संतुष्ट करण्याच्या मार्गाला लागलं नसलं पाहिजे. आपण भगवंतांना संतुष्ट करण्यामध्ये वेळ घालवला पाहिजे आपला. आता हे मग भगवंत असं का सांगतायत देवी देवतांना संतुष्ट केलं पाहिजे वगैरे? तर भगवंत इथे अर्जुनाला बेसिक ज्ञान देत आहेत. ऍक्च्युली काय केलं पाहिजे पुढे सांगणार आहेत भगवान, स्पष्ट सांगणार आहेत. देवी देवतांची पूजा करू नका वगैरे. आणि इथे थोडस आता भगवंत शिफ्ट होतात सांगायला की देवी देवता सगळं तुम्हाला पुरवतात, ऍक्च्युली ते माझ्या परवानगीशिवाय पुरवू शकत नाहीत, ते पुढे सांगणार आहेत. परंतु तेच तुम्ही जिथून आलंय त्यांना अर्पण करायला शिकलं पाहिजे. कलियुगामध्ये देवी देवतांची पूजा करायची नाही, मग हे कुणाला अर्पण करायचं? सगळं भगवंतांना अर्पण करायचं. ऍक्च्युली हे सगळं भगवंतांकडूनच येत असतं. भागवतामध्ये अगदी डिटेलमध्ये तुम्हाला हे सांगण्यात येणार आहे की सगळं भगवंतच निर्माण करतात, भगवंतच प्रत्येकाला च्या निर्मितीला कारणीभूत आहेत, भगवंतच प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक आपल्या गरजांचं अरेंजमेंट करण्याला देखील तेच कारणीभूत आहेत, पालन पोषण तेच करतात. त्यामुळे आपण जर अशा पद्धतीने त्यांना अर्पण नाही केलं तर आपण चोर होतो. आता हे पुढे पुढे समजेल आपल्याला, कारण ज्याच्या मालकीचं आहे त्याला आपण ते अर्पण नाही केलं आणि मग तो संतुष्ट होऊन आपल्याला त्यातलं थोडं जे दिलेलं तेच आपण स्वीकार नाही केला, आपण माझा आहे म्हणून हिसकावून घ्यायला लागलो, तर त्याला या जगामध्ये देखील चोरच म्हणतात. त्यामुळे काही चुकीचं नाही आहे चोर म्हणणे. आता याचं तात्पर्य आपण वाचूया. त्याच्या आधी मी त्याच्या पुढचा श्लोक वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महत्वाचं सगळ्यात म्हणजे भगवंत सांगतात, भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. या सगळ्या गरजांमध्ये महत्वाची गरज असते म्हणजे अन्न. शर्ट कपडे वगैरे वर्षातून एकदा घेतो, ते पण आपण भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. ऍक्च्युली गाडी वगैरे आपण 10 वर्षातून एकदा घेतो, ते पण भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. उलट आपण त्या गाडीचीच पूजा करतो, जणू काही गाडीच देव आहे. गाडी भगवंतांना अर्पण केली पाहिजे. परंतु अन्न मात्र रोज खातो. रोज पण नाही, दिवसातून 3 वेळा खातो. काही जण मे बी जास्तच वेळा खात असतील. मग हे सगळं भगवंतांचं आपण हिसकावून घेऊन चोर बनून कसं काय खातो? ते देखील त्यांना अर्पण केलं पाहिजे. आणि हीच आपली संस्कृती होती. त्याला मराठीमध्ये पूर्वी नैवेद्य म्हटलं जायचं. पण तो आजकाल फक्त सणासुदीला फक्त दाखवला जातो नैवेद्य, रोजचं बिन दाखवताच. ऍक्च्युली नैवेद्याचा खरा अर्थ पण हा असतो की ते भगवंतांसाठीच बनवायचं असतं आणि मग त्यांना ते द्यायचं असतं. आणि मग त्यांची इच्छा असेल तर ते आपल्याला परत देतील प्रसादाच्या स्वरूपामध्ये. बनवताना देखील त्यांच्यासाठीच बनवलं पाहिजे, स्वतःसाठी नाही. ते देखील आपण पापच खात असतो. या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की भगवंतांचे भक्त मात्र सर्व पापातून मुक्त असतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्नच भक्षण करतात. यज्ञाला म्हणजेच विष्णूला, श्रीकृष्णांना. हो की नाही? यज्ञ हे विष्णूंचं आणखीन एक नाव आहे. परंतु जे इतर लोक आहेत जे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता अन्न शिजवतात, बनवतात, ते खरोखरच पापच खात असतात. मग भले तुम्ही व्हेजिटेरियन असला तरी.
या दोन्ही श्लोकांचं आपण तात्पर्य आता समजावून घेऊया. वाईट वाटून घेऊ नका. भगवद्गीता हे असे कठोर उपदेश करण्यासाठीच आहे, विशेष करून कलियुगातल्या लोकांसाठी. आज भगवद्गीतेचा आविर्भाव दिवस आहे, गीता जयंती आहे. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी, आजच्या दिवशी म्हणजे आजच्या तिथीप्रमाणे आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. त्यामुळे अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि बरेच लोक साजरा करतात हा दिवस भगवद्गीतेची पूजा करून, त्याला मखमली कापडामध्ये बांधून, त्याला फुलं वाहून वगैरे. परंतु भगवद्गीतेचा खरा उत्सव असतो तो म्हणजे भगवद्गीतेतल्या कठोर उपदेशांना मनापर्यंत पोहोचवणे आणि ते आचरणात आणणे. त्यामुळे ज्या भगवद्गीतेचा आपण जय म्हणून आज उत्सव साजरा करतो, त्याच भगवद्गीतेमध्ये तुम्हाला जर चोर म्हटलेलं असेल तर लगेच भगवद्गीतेचा द्वेष करू नका, ते तुमच्या भल्यासाठीच आहे. तुम्हाला पापी म्हटलं असेल तरी पण वाईट वाटून घेऊ नका, ते तुमच्या भल्यासाठीच आहे. मग योगायोगाने चांगले उपदेश आलेत भगवद्गीतेतले गीता जयंतीच्या दिवशी. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवान श्री विष्णू यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवतांना अधिकृत करण्यात आले आहे. देवी देवता हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मॅनेजर आहेत, म्हणून ते काय कंपनीचे मालक नाही होत. कंपनीच्या मालकाच्या अनुमतीने आणि कंपनीच्या मालकाकडून घेऊनच ते आपल्याला सगळ्या गरजा पुरवतात. हे व्यवस्थित पण समजावून घ्या बरं का. बरेच आपले भक्त याचा चुकीचा पण अर्थ काढतात. देवी देवता खालचे आहेत एकदम, आपण भगवंतांचे भक्त आहोत. तुम्ही असं उद्या कंपनीत केलं तर तुम्हाला कंपनीत ठेवलं जाईल का? मॅनेजरना पण तेवढाच आदर दिला पाहिजे, हो की नाही? आणि हे देवी देवता तर भगवंतांचे शुद्ध भक्त असतात, म्हणून तर त्यांना ती सेवा मिळाली. तुम्हाला अजून मिळालेली नाहीये भगवंतांची सेवा. त्यांचा आदर करायला आपण शिकला पाहिजे. त्याच वेळी हे पण जाणलं पाहिजे की त्यांना देव मानून पूजलं नसलं पाहिजे. देव वेगळा आहे. म्हणून इथे प्रभुपाद लिहितात, भगवान श्री विष्णू यांच्या वतीने जीवन आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवतांना अधिकृत करण्यात आलेला आहे, म्हणजे नेमलेला आहे. म्हणून शास्त्र प्रमाणित यज्ञांद्वारा त्यांना संतुष्ट केलेच पाहिजे. वेदांमध्ये विविध प्रकारच्या देवदेवतांसाठी विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत, पण शेवटी सर्व यज्ञ भगवंतांनाच अर्पिलेले असतात. जो भगवंतांना समजू शकत नाही त्याच्यासाठी देवी देवतांप्रत्यर्थ यज्ञ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मनुष्यांच्या निरनिराळ्या भौतिक गुणांना अनुलक्षून वेदांमध्ये निरनिराळे यज्ञ सांगितलेले आहे. निरनिराळ्या देवतांचे पूजन ही याच तत्वावर म्हणजेच विविध गुणांवर आधारित आहे. हे 17व्या अध्यायात भगवंत सांगणार आहेत आपल्याला. वेगवेगळ्या गुणातले कोणाची पूजा करतात, कोणाची उपासना करतात, का करतात वगैरे, ते इथे प्रभुपाद थोडक्यात सांगतायत आपल्याला. मनुष्यांच्या निरनिराळ्या भौतिक गुणांना अनुलक्षून वेदांमध्ये निरनिराळे यज्ञ सांगितले आहेत. निरनिराळ्या देवतांचे पूजन ही याच तत्वावर म्हणजेच विविध गुणांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ मांसाहारी लोकांना कालीदेवीचे पूजन करण्यास सांगितले आहे. ही काली देवता म्हणजे भौतिक प्रकृतीचे घोर रूप आहे आणि काली देवतेसमोर पशुयज्ञ करण्यास अनुमती देण्यात आली आहे. परंतु जे सत्वगुणी आहेत त्यांच्यासाठी श्री विष्णूंची दिव्य पूजा सांगण्यात आली आहे. तथापि सर्व यज्ञांचा उद्देश आध्यात्मिक स्थानापद क्रमशः उन्नत करण्याचा आहे. साधारण मनुष्यासाठी निदान 5 यज्ञ, ज्यांना पंचमहायज्ञ म्हटले जाते, ते आवश्यक आहे. वेदांमध्ये हे का दिलंय? वेदांचं 70% वेद हेच आहे. आणि आपण म्हणतो वेदांचा मुख्य उद्देश आहे भगवंतांना जाणणे आणि भगवंतांची आराधना करणे, भगवंतांकडे जाणे.
परंतु मग 70% वेदांमध्ये हे का लिहिलेलं आहे, ह्या देवतेची पूजा करा, ह्या देवीची पूजा करा. कारण विष्णूची उपासना आणि विष्णूची भक्ती करण्याच्या स्टेजला यायला आपल्याला खूप वेळ लागतो. हे खूप दुर्मिळ असतं. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये. हजारो लाखो मधल्या एकाला वाटतं की भगवान श्रीकृष्णांना किंवा विष्णूला समजावून घ्यावं, त्याची उपासना करावी. आणि असे जे भगवंतांना समजावून घ्यायला आलेले असतात लाखोतले एक, तशांना गोळा करून 1,00,000 गोळा केले की त्यातल्या एकाला भगवंत समजतात. एवढं दुर्मिळ असतंय. मग बाकीच्यांना काय असंच वाऱ्यावर सोडायचं का? नाही. बाकीच्यांनी अगदीच पशुवत वागण्यापेक्षा, अगदीच राक्षसी प्रवृत्तीने वागण्यापेक्षा त्यांना देवी देवतांची पूजा पण सांगितलेली आहे. तुला रोजच्या जीवनामध्ये हे पाहिजे ना, अन्न पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, तू या देवीची उपासना कर, तुला ते मिळेल. आणि उपासना, पूजा किंवा यज्ञ हा कठीण असतो का? त्याचा अर्थ असतो त्याग. स्वतःच काहीतरी वेळ द्यावा लागतं, श्रम द्यावं लागतं, पैसा द्यावा लागतो, मग कुठला समोरचा संतुष्ट होतो. आणि या त्यागातूनच हळूहळू तो शिकत जातो की त्यागातच सगळं मिळतं, त्यागातच सगळं सुख आहे. आणि तो हळूहळू अध्यात्माच्या मार्गावरती येऊ शकतो. म्हणून वेदांचा 70% भाग हा असा सांगितलेला आहे. एका गावामध्ये देखील सगळेच सत्वगुणातले ब्राह्मण नसतात. ऍक्च्युली 90% लोक हे तमोगुणामध्ये असतात, शूद्र असतात. उरलेल्या 10% 5-6% वैश्य असतात, 2-3% क्षत्रिय असतात आणि 1% किंवा 1% कमीही ब्राह्मण असतात. त्यामुळे जे तमोगुणामध्ये आहे त्यांना वेगळी उपासना सांगितली, जे रजोगुणामध्ये त्यांना वेगळी उपासना सांगितलेली. आता तुम्ही म्हणाल की मग आता का नाही ते सांगितलं जात आम्हाला करायला? कारण कलियुगामध्ये सगळेच शूद्र आहेत आणि शूद्राच्याही खालच्या स्टेजला सगळे आहेत. त्यामुळे जे शूद्रासाठी सांगितले ते पण शक्य नाहीये कलियुगामध्ये. मग अशा वेळेला स्वतः भगवंत आपल्यावरती कृपावंत होऊन प्रसाद स्वरूपामध्ये आपल्याला साधा सोपा यज्ञ सांगतात, तो म्हणजे संकीर्तन यज्ञ. नामस्मरण करा आणि भगवंतांची सेवा करा. कुठल्या देवी देवताला संतुष्ट करायची गरज नाही. देवी देवताला संतुष्ट करायच्या नादामध्ये कुठला यज्ञ चुकला तर त्या देवी देवतांचे परत कोप सहन करावे लागतात, आपल्याला शाप घ्यावा लागतो. म्हणून कुठला यज्ञ करायचं नाही कलियुगामध्ये. जरी आपल्याला माहिती असलं हे 90% 100% आपल्याला जमते, तरी करायच्या नादाला लागायचं. भगवंतांना संतुष्ट करायचं. प्रभुपाद इथे लिहितात की विशेष करून गृहस्थ लोकांना 5 यज्ञ कंपल्सरी असतात, पंचमहायज्ञ म्हणतात त्याला. पण हे पण करणे शक्य नाही. पुढे सांगतात प्रभुपाद, तरी सुद्धा मनुष्याने जाणणे आवश्यक आहे की मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा भगवंतांचे प्रतिनिधी असणाऱ्या देवतांकडून केला जातो. कोणीही कोणत्याही गोष्टीची निर्मिती करू शकत नाही. उदाहरणार्थ मानवी समाजाला लागणारे सर्व खाद्य पदार्थ, जसे सत्वगुणी व्यक्तींसाठी धान्य, फळफळावळे, भाजीपाला, दूध, साखर इत्यादी, आणि मांस भक्षकांसाठी मांस हे असते, कोणत्याही पदार्थाची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही. तसेच उष्णता, प्रकाश, पाणी, हवा इत्यादी ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यापैकी कोणत्याही गोष्टीची निर्मिती मानव समाजाद्वारे होऊ शकत नाही. आपण काहीच करू शकत नाही. हे ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या आपण जास्त तर मॉडिफाय करू शकतो. आजकाल सांगितलं जातं की फूड आम्ही लॅबमध्ये तयार करतो. अरे लॅबमध्ये तयार लॅब म्हणजे लॅबमध्ये काय म्हणतात, प्रयोगशाळेत आम्ही अन्नधान्य तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता प्रयोगशाळेत जरी अन्नधान्य तयार केलं तरी त्याला लागणारे घटक थोडीच तुम्ही तयार करणार आहे. ते निसर्गातूनच घेणार आहे आणि त्याला विशिष्ट पद्धतीने बांधून तुम्ही आम्हाला ते अन्न म्हणून देणार आहे. मानव हा काहीही तयार करू शकत नाही. नाही अन्न तयार करू शकतो, नाही पाणी तयार करू शकतो. हो, मी बनवले पाणी प्रयोगशाळेत. पाणी बनवायला जे लागतं ते भगवंतांनी पुरवलेलं असतं. हवा तयार करू शकत नाही, प्रकाश तयार करू शकत नाही.
आणि हे सगळं भगवंत देतात आपल्याला. भगवंतच आपले पालन पोषक आहेत. परंतु भगवंतांना असं पण नाहीये की भगवंत तुम्हाला प्रत्येकाला येऊन हे दिलं पाहिजे. भगवंत व्यवस्था करतात याची. त्याच्यासाठी काही मॅनेजर्स नेमतात जे आपल्यापर्यंत हवा, पाणी, अन्न आणून द्यायचं काम करतात. आता तुम्ही म्हणाल की कुठे आहेत हे मॅनेजर? ते देखील महान भक्त असतात. ते तुमच्या आपल्यासारख्यांना दिसणार नाही. ते पण एवढे मंद नाही आहेत की प्रत्येकाच्या घरात जाऊन देतील. त्यांनी पण वेगवेगळे डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे ऑटोमॅटिक करून ठेवलेलं असतं. काही तुम्हाला ऑटोमॅटिक मिळतं. त्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे सदैव की हे कुठून येते. कोणत्याही पदार्थाची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही. तसेच उष्णता, पाणी, प्रकाश, हवा इत्यादी ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यापैकी कोणत्याही गोष्टीची निर्मिती मानव समाजाद्वारे होऊ शकत नाही. भगवंतांशिवाय भरपूर सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, पाऊस, वारा इत्यादी गोष्टी असूच शकत नाही. आणि या गोष्टी वाचून कोणीही जगू शकत नाही. यावरून स्पष्ट होते की आपले जीवन भगवंतांकडून होणाऱ्या पुरवठ्यांवर अवलंबून आहे. अवलंबून म्हणजे काय? डिपेंडंट आहे. भगवंतांनी उद्या नाही म्हटलं तर तुम्ही श्वास पण घेऊ शकणार नाही. पण आजकालचे शास्त्रज्ञ काय म्हणतात? भगवंतांनी ही सगळी चुकीची सिस्टीम बनवली, आम्ही चांगली बनवतो. आणि चांगली बनवण्याच्या नादात आपण स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतो. चांगल्या सुविधा पुरवण्याच्या, चांगले बनवण्याच्या नादात आपण नद्या घाण करून टाकल्या. इतक्या घाण केल्या की आज त्यातलं पाणी आपण पिऊ शकत नाही. आपण हवा प्रदूषित करून टाकली, इतकी प्रदूषित करून टाकली की तेच आपल्या मृत्यूचं कारण बनायला. परंतु जो देतो त्याला मात्र आपण म्हणतो मी तयार करू शकतो. का? कारण कृतज्ञता नाही, अहंकार, मी महत्वाचं आहे. आपण ऍक्च्युली भगवंतांवरच अवलंबून असतो. यावरून स्पष्ट होते की आपले जीवन भगवंतांकडून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. आपल्या उद्योगधंद्यासाठी सुद्धा आपल्याला धातू, गंधक, पारा, मॅंगनीज इत्यादी अनेक प्रकारचा कच्चा माल तसेच इतर अनेक वस्तू आवश्यक आहेत. या गोष्टींचा योग्य उपयोग करून आपण आत्मसाक्षात्कारासाठी धडधाकट आणि निरोगी राहावे, याकरिता भगवंतांच्या प्रतिनिधींद्वारा या सर्व गोष्टी पुरवल्या जातात. अन्न, वस्त्र, निवारा याबद्दल आपण जाणू शकतो. आपण म्हणू शकतो माणसा इतका दांभिक प्राणी दुसरा कोणी नाही. दांभिक म्हणजे अहंकारी. तो म्हणू शकतो घर थोडीच भगवंतांनी दिलंय, विटा मी बनवल्यात, घर मी बांधलंय. विटा बांधायला माती कोणी दिली? तर ती पण तुम्हीच निर्माण केली. काही व्यक्ती म्हणू शकतात मी एवढं मोठं विमान बनवलं, मी एवढी मोठा कारखाना चालवतोय, त्या कारखान्यामध्ये लागणारा कण आणि कण भगवंतांनी बनवलाय. नसेल तर कुठून येणार आहे कच्चा माल? सगळं भगवंतांच्या मालकीचं आहे. परंतु आपल्यासारखे कृतज्ञ लोक ते मान्य करत नाही आणि म्हणून आपण इथे दुःख भोगत आहोत. विचार करा, जो हे सगळे वस्तू निर्माण करू शकतो, अखिल ब्रह्मांड निर्माण करू शकतो, प्रत्येक जीवासाठी अन्न, वस्त्र, निवारा निर्माण करू शकतो, इथे मुंगीला पण खायलाय आणि इथे हत्तीला पण खायलाय. माणसाला एकट्यालाच वाटतं मी नसेल तर कुणाला खायलाच मिळणार नाही. हो की नाही? सगळ्यांना आहे. मग ही कृतज्ञता नसेल तर मग काय आपण काय होतो? आपण चोर होतो. हो की नाही? आणि मग प्रभुपाद सांगतात की या गोष्टी सगळ्या भगवंतांनी बनवल्यात. कशासाठी बनवल्यात? जेणेकरून तुमचं शरीर तुम्ही निरोगी आणि स्वस्थ ठेवू शकाल. का? कारण हे शरीराचा उपयोग तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये करू शकाल. कारण ही तुमचं शरीर देखील भगवंतांनीच बनवलं. मग एखादा हुशार भगवद्गीतेचा अभ्यासक, हुशार म्हणायचं नाही, कालच मी म्हटलं एक हुशार लोक अशी बोलतात, माझी पत्नी म्हणाली हुशार म्हणू नका, चॅप्टर म्हणा.
चॅप्टर माणूस एखादा काय म्हणू शकतो, प्रभूजी मागच्याच अध्यायात तुम्ही आम्हाला सांगितलं की आम्ही शरीर नाही, मी आत्मा आहे. शरीर भगवंतांनी बनवलं असेल, आत्मा तर माझा आहे. नो, आत्मा देखील भगवंतांचाच अंश आहे. त्याला देखील भगवंतांनीच बनवलंय, ते भगवंतांच्याच मालकीच आहे. कुठे म्हणतात भगवंत? 7व्या अध्यायात म्हणतात, ममेव अंशो 7व्या नाही 15व्या काय, ममेव अंशो जीवलोके जीवभूता सनातनः. सगळे माझे अंश आहेत आणि कायमचे अंश आहेत. सनातनः असं नाही आता अंश होते आणि आता सेपरेट झालेत, त्यामुळे माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. कधी कधी आपण सेपरेट होतो आणि म्हणतो त्याचा आणि माझा काही संबंध नाही, आता मी फ्री आहे कसं पण वागायला. मग त्यांनी दिलेल्या या सगळ्या गोष्टी स्वतःसाठी आपण वापरल्या पाहिजेत, परंतु तेवढ्याच वापरल्या पाहिजेत ज्याच्यामुळे हे शरीर निरोगी ठेवता येईल, स्वस्थ ठेवता येईल. त्याचा पण उद्देश हाच आहे की ह्या शरीराला भगवंतांच्या सेवेमध्ये वापरता येईल, बस. बाकीचं उरलेलं सगळं भगवंतांच्या मालकीचं आहे. हे भगवंतांच्या भोगासाठी, भगवंतांच्या संतुष्टीसाठी, सुखासाठीच वापरलं पाहिजे. नसेल तर आपण चोर होतो. जे मोठ्या मोठ्या गाडीतून फिरतात चोर आहेत, चोरी केली गाडी. नाही प्रभूजी मी 20 लाख 50 लाख देऊन घेतली माझी इनोवा. ज्यांनी इनोवा बनवली त्यांनी भगवंतांकडून चोरलं, चोरीचा माल दिला तुम्हाला, तर तुम्ही चोरीत सामील झाला. ऐशो आरामात जगण्याच्या सगळ्या वस्तू जेव्हा आपण वापरतो तेव्हा समजायचं तुम्ही चोर आहात. जीवनावश्यक वस्तू पाहिजे तेवढ्याच आपण वापरल्या पाहिजेत, बाकी सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलं पाहिजे. ईशोपनिषदच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलंय, ईशावास्यम इदम सर्वम यात किंचित जगत्याम जगत तेन तक्तेन भुंजिता. तुम्हाला पाहिजे तेवढंच तुम्ही घेतलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, भोक्ताराम यज्ञ तपसाम, सगळ्या यज्ञ तपस्यांचा भोक्ता मी आहे. देवी देवता जरी तुमच्यापर्यंत आणून देत असतील तर ते माझ्याकडून घेऊन तुमच्यापर्यंत आणून देतात. आत्मसाक्षात्कारासाठी जेवढं लागतंय धडधाकट आणि निरोगी राहायला तेवढंच आपण घेतलं पाहिजे, त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आत्मसाक्षात्कारासाठी जेवढं लागतंय म्हणजे काय, मी कोण आहे जाणण्यासाठी, बस. त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. आत्मसाक्षात्काराची परिणती म्हणजे शेवट, भौतिक अस्तित्वाच्या संघर्षातून मुक्त होणे या जीवनाच्या अंतिम ध्येयाकडे होते. हे सगळं ऐकल्यावरती तुमच्यापैकी एखादा म्हणेल की बाप रे, सगळं सोडून द्यायचं, सगळं भगवंतांना द्यायचं. व्हॉट डू यू मीन भगवंतांना सगळं द्यायचं? तुमचं ते कधी नव्हतंच. बली महाराजांची कथा माहितीये का तुम्हाला? माहितीये बली महाराजांची कथा? भगवंत एका बटुक ब्राह्मणाच्या रूपामध्ये येतात आणि वर मागतो, देणार काय म्हणतात. बली महाराज म्हणतात, येस, काय वाट हवे ते मागा, 3 पाऊल पडेल एवढं सगळं मला दे. आणि मग 2 पावलात सगळं कव्हर केल्यानंतर, मी कथा सांगणार नाहीये, सगळ्यांचे कान मोठे झालेले. 2 पावलामध्ये सगळं कव्हर केल्यानंतर खूप छान एक श्लोक आहे भागवतम मध्ये. बली महाराज म्हणतात, माझ्याकडे जे काही होतं ते सगळं मी तुम्हाला दिलं, आता माझ्याकडे देण्यासारखं काही राहिलेलं नाहीये मला सोडून. असं हे जेव्हा बली महाराज सांगत असतात तेव्हा त्यांची बायको काय म्हणते माहितीये बली महाराजांना, अजून तुमचा अहंकार गेला नाही, माझ्याकडे जेवढं होतं ते सगळं दिलं. व्हॉट डू यू मीन माझ्याकडे जेवढं होतं ते दिलं? म्हणजे तुमचं काही नव्हतंच ऍक्च्युली, तुम्ही देण्याच्या लायकीचे पण नाहीये. आपण एक 5 रुपयाचा बंदा दानपेटीत टाकून अगदी दिमागात येतो, मी भगवंतांना 5 रुपये दिले. प्रभुपाद म्हणतात, काही लोक सगळी आयुष्यभर कमवलेलं मुलांच्या इंद्रिय तृप्तीसाठी ठेवतात आणि आपण 400 रुपये घेऊन वृंदावनात येतात, भगवान मी आता तुझा झालो.
सगळं भगवंतांचं आहे, सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलं पाहिजे. नसेल तर आपण चोर आहे, नसेल तर आपण पापी आहे. पुढच्या श्लोकात सांगितलंय, हो की नाही? म्हणून प्रभुपाद इथे सांगतात की एवढं सगळं सांगितल्यानंतर घाबरू नका. हे असं केला तर खरोखर तुम्ही आत्मसाक्षात्कारी होणार आहे. आत्मसाक्षात्कारी होऊन मला काय मिळणार आहे? जीवनाच्या कठोर संघर्षातून मुक्त होणार आहे. कसला संघर्ष? हा संघर्ष रोज जो तुम्ही कुत्र्या मांजरासारखं पळताय, हा हू करताय, मला हे झालं, मला ते झालं, मला इकडून त्रास आहे, मला तिकडून त्रास आहे, हे भोगायला कोणी सांगितलंय? याच्यातून मुक्त व्हायचं वाटत असेल तर ज्याचं त्याला परत करा. सोपा उपाय आहे, तुमचाच फायदा आहे याच्यामध्ये. जीवनाचे ध्येय हे यज्ञ केल्याने प्राप्त होते आणि यालाच यज्ञ म्हणतात. त्याग करणे, सॅक्रिफाईस करणे, आहुती देणे. यज्ञामध्ये म्हणूनच आपण धान्य टाकत असतो, जे स्वतःच्या कष्टाने पिकवलेलं असतं शेतामध्ये. ते आपण देवी देवतांना म्हणतो, मी कष्ट केलंय शेतात, परंतु तुमच्या कृपेने हवा पाण्याने हे सगळं उगवलंय, हे घ्या तुम्हाला. कृपा करून यातलं थोडं मला खायला द्या. ही वैदिक संस्कृती आहे आपली. असं वागताना कोणी बघितलंय का आज? म्हणूनच आपल्याला चोर म्हटलेलं आहे, हो की नाही? आपल्याला जर मनुष्य जीवनाच्या ध्येयाचे विस्मरण झाले आणि आपण केवळ इंद्रिय तृप्तीकरिता भगवंतांच्या प्रतिनिधींकडून वस्तू स्वीकारल्या आणि भौतिक अस्तित्वाच्या अधिकाधिक गुरफटत गेलो तर निश्चितच आपण चोर ठरतो. कारण सृष्टी निर्मितीचा हा हेतूच नाही. ही सृष्टी तुमच्या इंद्रिय उपभोगासाठी बनवलेलीच नाही. तुम्हाला मात्र वाटतं माझ्यासाठीच बनवलेली आहे. माझा कारखाना पण माझा झाला पाहिजे, दुसऱ्याचा पण उद्या माझा झाला पाहिजे. माझं जमीन माझ्या नावावरती आहे, दुसऱ्याचं पण माझ्या. प्रत्येक गोष्ट आपल्याला वाटतं माझ्या भोगासाठी आहे. हा सृष्टीचा उद्देशच नाही आहे. सृष्टी बनवण्याच्या मागे, सृष्टी बनवण्याच्या मागे उद्देश आहे तुम्हाला दंड देणे आणि सुधरवणे. म्हणून इथे दुःख आहे. नसं तर दुःखच नसतं. म्हणून इथे कॉम्पिटिशन आहे, म्हणून इथे स्पर्धा आहे. तुला पाहिजे असं वाटतंय ना तुझ्या भोगाची वस्तू, तू स्पर्धेत मिळव. मग एकटा मिळवतो, दुसरा दुःखी होतो. पुढे मिळवलेल्याला दुःख होतं कारण दुसरा कोणी मिळवतो. याच्यासाठी भौतिक जग बनवलेलं आहे, जेणेकरून तुम्ही शुद्धीवर यावं, अद्दल घडावी. दुसरा कुठला उद्देश नाही आहे इथं. आणि हा उद्देश सोडून आपण आपल्याच इंद्रिय तृप्तीचं भरत राहिलो तर आपण पुन्हा चोर होतो. मग अशा चोराला ऑलरेडी तुरुंगात टाकले, पहिला अजून शिक्षा काय द्यायची? तुरुंगात टाकलेल्या चोराने अजून एकदा चोरी केली तर त्याला शिक्षा काय देतात माहितीये तुम्हाला? काय शिक्षा देतात? तुरुंगातला त्याचा निवास वाढवतात. 4 दिवसांनी सुटणार असतो, पुन्हा चोरी करतो, राह इथेच. म्हणून आपण इथेच राहिले या दुःखालयामध्ये. कारण सृष्टी निर्मितीचा हा हेतूच नाही. म्हणून भौतिक प्रकृतीच्या नियमांद्वारे आपल्याला शिक्षा होते. पूर्णपणे भौतिक दलदलीत रुतलेल्या भोगवादी चोरांचा समाज हा कधीच सुखी होऊ शकत नाही. अशी वाक्य आपण लिहून ठेवले पाहिजे. पूर्णपणे भौतिक दलदलीत रुतलेल्या भोगवादी चोरांचा समाज हा कधीच सुखी होऊ शकत नाही. आपले भक्त लोक अगदी दिमागाने चोरांचा समाज कधीच सुखी होत नाही, आपण पण त्यातलेच आहोत. प्रभूजी चोरांच्या समाजाबद्दल लिहिलंय, अरे तुमच्याच समाजाबद्दल लिहिलंय. आपण पण चोरच आहोत, हो की नाही? It's a powerful sentence actually. What is it called? How is it stated in English? A society of thieves can never be happy because they have no aim in life. It's a simple one. पुढे आहेत, कारण त्यांना जीवनामध्ये ध्येयच नसते. लिहिलेलं आहे मराठीमध्ये. त्यांचे लक्ष फक्त इंद्रिय तृप्तीच असते. तसेच यज्ञ कसे करावे याचेही त्यांना ज्ञान नसते. आणि मिळणार पण नाही ज्ञान यापुढे, कारण आपलं आयुष्य स्मृती सगळं
नष्ट होत चालले. कालच मी कोकणामध्ये एका व्यक्तीशी चर्चा करत होतो, तेव्हा ते सगळं ऐकल्यावरती तो व्यक्ती म्हणाला, प्रभूजी मग कसं व्हायचं? म्हटलं काही नाही होणार. इथून पुढे तुम्हाला कळणार सगळं विध्वंस होतोय, सगळी वाट लागते, परंतु तुम्हाला काय करावं असं वाटणार नाही. काय एवढी आपण मंद होत चालणार. आणि इथून पुढे काही करावं असं वाटलं तरी तुम्हाला करता येणार नाही, इतके पण मंद होणार आहे. जितक्या लवकर जागे व्हाल तेवढं चांगलं आहे. आणि याकरिताच श्री चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत सहज सुलभ संकीर्तन यज्ञाचा प्रारंभ केला. या जगातील जो कोणी कृष्ण भावनेच्या तत्वाचा स्वीकार करतो तो हा संकीर्तन यज्ञ करू शकतो. म्हणून जो बुद्धिमान असतो तो संकीर्तन यज्ञाला लगेच स्वीकारतो. यज्ञ संकीर्तनय प्राय यजंती ही सुमेधसा. मेध म्हणजे बुद्धी आणि सु म्हणजे खूप बुद्धिमान. खूप बुद्धिमान असणारच संकीर्तन यज्ञाला लगेच घेतो. बाकीचे सगळे विचार करत बसतात. इंद्रिय तृप्तीला टाळायचं का करायचं, टाळायचं का करायचं, तथा असतो. मग इथेच राहायचं तुम्ही. well पुढचा श्लोक छोटासा तात्पर्य वाचूया, कारण त्याच्या पुढचा जो श्लोक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. उद्याचा क्लास खूप 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 महत्वाचा आहे, कोणी चुकवू नका. पुढच्या श्लोकामध्ये आपण वाचलं, भगवंत म्हणतात त्यातल्या सगळ्यात महत्वाची गरज आहे ती म्हणजे अन्न. त्यामुळे जो अन्न मला न दाखवता जो खातो तो एक नंबरचा पाप आहे. तो अन्नाच्या रूपातच पाप खात असतो. भले तो दुसऱ्यांना कष्ट न देता व्हेजिटेरियन वेगन जरी असला तरी तो पापच खात असतो. त्यामुळे रोज भगवंतांना भोग दाखवणे अत्यंत महत्वाचं आहे. जे सिरियस लोक आहेत त्यांनी हॉटेलमध्ये अजिबात न खाणे अत्यंत महत्वाचं आहे. कारण भोग हा हॉटेलातला बनवून आणतो आणि ताट समोर ठेवून तिथे भोग दाखवायचा नसतो. डोळे झाकून विष्णू 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 झालं प्रसाद. नो, भगवंतांसाठी प्रेमाने बनवायचा असतो, तो प्रेमाने भगवंतांसमोर ठेवायचा असतो. प्रेमाने भगवंतांना प्रार्थना करायची असते, प्लीज कृपया स्वीकार करा म्हणून. मग त्याचा प्रसादामध्ये रूपांतर होतं. नसेल तर आपण पाप खात असतो, लक्षात ठेवा. प्रभुपाद म्हणतात, भगवत भक्त किंवा कृष्ण भावना भावित असणाऱ्या व्यक्तींना संत म्हटले जाते. असे ब्रह्मसंहितेमध्ये 38व्या श्लोकांमध्ये सांगितल्याप्रमाणे ते नेहमी भगवत प्रेमामध्ये लीन असतात. प्रेमांजना चुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयंती. संतजन हे सदैव भगवान श्री गोविंद आनंद देणारा आणि मुकुंद मुक्ती देणारा आणि श्रीकृष्ण सर्व आकर्षक पुरुष यांच्याशी दृढ प्रेमामध्ये मग्न असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याशिवाय ग्रहण करू शकत नाहीत. नसेल तर त्याला प्रेम कसलं म्हणायचं? आपण म्हणतो मी भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे, परंतु भगवंतांना 2 मिनिटात विसरून काय वाटेल ते करत असतो. कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलेच असं करायला, है नाही? म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गांद्वारे, उदाहरणार्थ श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन इत्यादी मार्गाने यज्ञच करीत असतात. आणि अशा प्रकारे ते यज्ञ सदैव केल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या सर्व प्रकारच्या दोषापासून अलग राहू शकतात. या वाक्यामध्ये महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे सदैव. सदैव शब्द आपण इतक्या इझिली गाळून टाकतो. आपल्याला वाटतं आठवड्यातून एकदा मंदिरात जातो म्हणजे आपण संत झालो, 2 तास जप करतो म्हणजे आपण संत झालो. नाही, आपल्याला हे सदैव करायचं आहे. सदैव केला तर संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति. संत 2 तास हृदयेषु विलोकयन्ति म्हटलेलं नाहीये, किंवा संत फक्त गुरुवारी हृदयेषु विलोकयन्ति म्हटलेलं नाहीये. काय म्हटलेलं आहे? प्रेमांजना चुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति. तो एकही गोष्ट भगवंतांना अर्पण केल्याशिवाय कसं काय ग्रहण करू शकतो?
इंद्रिय तृप्ती खूप वाईट असते. त्याच्यावरती कंट्रोल ठेवणे यालाच यज्ञ आणि तपस्या म्हणतात. आणि त्यामुळे ते संसाराच्या पापमय संगतीच्या सर्व प्रकारच्या दोषापासून अलग राहू शकतात. हा फायदा होतो आपल्याला. इतर लोक जे स्वतःसाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजवतात ते केवळ चोरच आहेत असे नाही, तर ते सर्व प्रकारचे पापच भक्षण करणारे आहेत. वाव. काही लोक म्हणतात भगवद्गीतेचं मी सगळं आचरण करतो, ते तुमच्या संप्रदायात आहे, रोजचं नैवेद्य दाखवायला पाहिजे, सकाळचं नैवेद्य दाखवायला पाहिजे. आता माणूस भुकेला असला म्हणजे काय रस्त्यामध्ये काय तो पुरी खाऊ शकत नाही का? हे आमच्या संप्रदायामध्ये श्रील प्रभुपादांनी सांगितलेलं नाहीये. हे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे. मी असं म्हणू शकत नाही मी भगवद्गीतेचं पालन करतो आणि मग याच्या विरुद्ध पण वागतो. सगळं भगवंतांना अर्पण करून खाल्लं पाहिजे. नसेल तर तुम्ही चोरच नाही, तुम्ही पापी पण आहे. मागच्या श्लोकात सांगितलं इंद्रिय तृप्तीसाठी फक्त घेत असाल तर तुम्ही चोर आहे. ते पण अर्पण करून न खात असाल तर पापी पण आहे. जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असेल तर ती कशी खुश राहू शकेल? प्रभुपाद प्रश्नार्थक आपल्याला उपदेश देतात. इथे प्रश्न नाही आहे, ऍक्च्युली उपदेश आहे. जर एखादी व्यक्ती चोर पण आहे, पापी पण आहे, तो खुश कसा राहू शकेल? कलियुगामध्ये जनरली पापी आणि चोरच खुश राहतात असं वाटतं, हो की नाही आपल्याला? मोठे मोठे उद्योगपती, नाव नको घ्यायला आता, पण ते खऱ्या अर्थाने चोर नाही, खुश नाही आहे. चोरी करून कोणीही खुश होत नाही. प्रेम करूनच खुश होऊ शकतो माणूस. हे केवळ अशक्य आहे. म्हणून सर्व दृष्टिकोनातून जर सुखी व्हायचे असेल तर लोकांना पूर्णपणे कृष्ण भावनाभवित संकीर्तन यज्ञ करण्यास शिकवणे अत्यावश्यक आहे. नाहीतर जगामध्ये शांती किंवा समाधान नांदणे शक्यच नाही. आत्म्याचं सुख पुन्हा भगवंतांशी जोडण्यातच आहे. आत्म्याचं सुख हे या जगातल्या एकाही गोष्टीत नाही. आणि आत्म्याला खरोखर सुखी बनवायचं असेल तर त्या आत्म्याला अगदी प्रेमाने भगवंतांच्या संकीर्तन यज्ञामध्ये लावलंच पाहिजे. नसेल तर तो सुखीच होऊ शकत नाही. कारण त्याचा तो नॅचरल, स्वाभाविक, नैसर्गिक धर्म आहे. जसं माशाला पाण्यातच सुख आहे, तो चोरीसाठी पाण्याच्या बाहेर आल्यावरती तो मरणार. तशी आपली अवस्था आहे सध्या. आपल्याला वाटतं या भौतिक जगामध्ये सुख आहे, चोरी करण्यामध्ये सुख आहे, पाप करण्यामध्ये सुख आहे. नाही. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबूया. जसं मी मगाशी म्हणालो, उद्याचा श्लोक खूप महत्वाचा आहे, चुकू नका. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे या आजच्या 2 श्लोकांच्या बाबतीत? हरे कृष्ण. यस प्रभुजी. हरे कृष्ण. हा, दंडवत प्रणाम प्रभुजी. दंडवत प्रणाम. आता देवताबद्दल आपण चर्चा केली. आपण म्हणाला देवता कोप पावतात, पण देवता सुद्धा आता भगवंतांच्या अंडरच आहेत आणि भगवंत तर कधी कोप पावत नाही, ते भाव समजतात. पण देवता काय समजून घेत नाही. एखादा बिचारा, काही गरीब पण एखादी, बरेच लोक देवतांना मानत असतात, पूजा करतात, काय चुकलं विकलं त्याचा भाव समजून घ्यायला पाहिजे ना देवतांनी. आणि त्याचा परत कोप का पावतात होत नाही, त्याचं नुकसान करतात का त्याचं? उलट त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याचा भाव समजला पाहिजे. ठीक आहे, पूजा करतो, चुकलं जाऊ त्याचं. याच्यावरती आपण 1000 वेळा चर्चा केलेली आहे प्रभूजी. देवतांचं काम पण आहे तुम्हाला दंड देणे. त्यामुळे जेव्हा इंद्रदेव पाऊस पाडत नाहीत त्याचा अर्थ असतो आपण सगळे पापी आहोत.
विनाकारण तुमच्या इथे पाऊस पाडायचं नाही असं करत नाहीत. ते भगवंतांचे भक्त आहेत, विनाकारण काही करत नाहीत. तुम्हाला मस्त वाटतंय मी गरीब आहे, मी एवढ्या प्रेमाने यज्ञ करतोय, तरी पण मला असं करतात. मागच्या जन्मात काय पाप केले तुम्हालाच माहिती, यमराजांना माहिती. कुठल्याही गोष्टीचं विनाकारण दंड किंवा विनाकारण त्रास कोणालाही कधीही दिला जात नाही. तुमचा कॉम्प्युटर एखाद्या वेळेस फेल होईल, चुकीचं वागेल, परंतु भगवंतांचा कॉम्प्युटर हा सुपर कॉम्प्युटर आहे, तो कधीच फेल होत नाही. एखाद्या भागात दुष्काळ पडला असेल, त्याचं कारण असते, सगळे पापी भरलेले असतात तिथे. ते कितीही या जन्मात कितीही भक्तिभावाने वागत असत, त्यांना ते दंड म्हणून द्यायचं काम देवी देवतांचं असतं. यालाच तीन तापांपैकी एक ताप म्हटलं जातं, आदि दैविक क्लेश. त्यामुळे हे कर्माचं गणित आहे. हे कर्माचं गणित एक्झॅक्टली कसं चालतं हे आपण नाही समजू शकत. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, वाईट कर्म केलं वाईट फळ मिळणार, चांगलं कर्म केलं चांगलं फळ मिळणार. या समाजामध्ये पण आपण बघतो, मी एवढं चांगलं वागलो माझ्या मित्राशी आणि माझ्या मित्राने मला दगा दिला. तसंच असतं देवी देवतांचं पण. एवढं चांगल्या पद्धतीने मी देवी देवतांची पूजा करत होतो, त्यांनी मला दगा दिला. तुमचं काही कर्म असू शकतं त्याच्या मागे. जो व्यक्ती दुसऱ्यांना दोष देण्यामध्ये कायम एक्सपर्ट असतो ना, त्याला कधीच भक्ती कळत नाही. जरी दुसरा दोषी असला तरी दुसऱ्याला दोष द्यायचं नाही, हे शिकायचं असतं भक्तीमध्ये. धर्मराज बैल सांगतात, देवी देवतांनी तुम्हाला उपाशी मारलं तरी तुम्ही म्हटलं पाहिजे माझंच कर्म असणार आहे असं. हे सगळं भोगण्याच्या मागे. नसेल तर तुम्ही दुःख भोगत राहणार कायमचं. दुःखाच्या मागे आपण एकटेच कारणीभूत असतो, दुसरं काही कारणीभूत नसतं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दुसरा एक प्रश्न आहे प्रभूजी, विचारू का? तर आता अन्न आपण म्हणतो 99% 98% म्हणजे लोक भोग तर दाखवत नाही, मग ते अन्न खातात, व्यवस्थित राहतात, त्यांच्या द्वारे जी प्रजनन निर्माण होती, प्रजा निर्माण होती, ती पण पापीच म्हणायची का? कारण अन्नातूनच सगळं आपलं वीर्य तयार होतं, त्यातनंच शुक्राणूमधून आपण परवाच चर्चा केली, त्यातनं जीव एक पैदा होतो. मग ते पण सगळं पापमय आहे का सगळं? भगवंतच जन्म, भगवंताच्या आशीर्वादाशिवाय म्हणजे प्रजनन होणारच नाही, प्रजा निर्माण होणारच नाही. असं असतं तर मग एक पण व्यक्ती परत जाणार नाही भगवत धामात. व्यक्ती पापी नसते, व्यक्तीचं काम पाप असतं. पापीतला पाप्यातला 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 महाभयानक पापी देखील भगवंतांचा भक्त होऊ शकतो. त्यामुळे असं काही नसते दोन पापी लोक एकत्र आले त्याच्या पोटी जन्माला येणारा पापीच असला पाहिजे, हे कुठलं काही लॉजिक काढलंय? आणि दुसऱ्याच्या पाप पुण्याबद्दल का बोलतोय आपण, मला हेच कळत नाही. आपल्या पाप पुण्याचं बघा ना, येऊ देत पापी जन्माला, नाही तर काय व्हायचं ते होऊ दे. आपले पाप कसे थांबवायचे आपण ह्याच्यासाठी भगवद्गीता वाचायची. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. भगवद्गीतेचा एक लक्षात ठेवा, भगवद्गीतेचा शब्दानी श्लोक आणि श्लोक तुम्ही स्वतःचं विश्लेषण करण्यासाठी वापरला तर तुमची प्रगती होणार आहे. दुसऱ्याचं विश्लेषण करण्यासाठी वापरला तुमची अजिबात प्रगती होणार नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटत असेल तुम्ही भोग दाखवता, पण ऍक्च्युली तुम्ही भोग दाखवत नाही. आपल्याला वाटतं आपण भोग दाखवून प्रसाद खातो रोज. किती लोक भगवंतांसाठी बनवतात? भगवंतांसाठीच प्रेमाने बनवणार असाल तर किती लोक
विषमुक्त भाजीपाला वापरतात, किती लोक स्वतः उगवून भगवंतांसाठी देतात, किती लोक रिफाईंड घाणेरडं विषारी तेल वापरत नाहीत भगवंतांसाठी. कुठे प्रेम कुठे? हे आपल्यातलं आपण पहिल्यांदा सुधारायचं आहे. ते बाकीचे खायचं खाऊ देत, बाकीचे काय करायचं ते करू देत. उद्याचा श्लोक त्याच्यासाठीच आहे. असं मी मगाशी म्हणालो की आपण भक्त झालोय तरी पण बाहेरचं खातो, ते बंद केलं पाहिजे. मी काय करतो आजपर्यंत, माझ्या भक्तीमध्ये मी कोणत्या कोणत्या चुका करतो, ह्या चुका सुधारवण्यासाठी मी काय श्रवण करू शकतो का, आज भगवद्गीतेतून त्याच्यासाठी मला काय मिळालं का, याचं विश्लेषण करा ना तुम्ही. हे लोक काय करतात आणि हे असे भक्त काय करतात आणि हे भक्त काय करतात, हे सांगायला मी आहे तुम्हाला, ते करू नका म्हणून. भगवंत सर्वांवर कृपा करतात. मगाशीच वाचलं आपण, जो मांस खाणार आहे त्याच्यावरती पण भगवंत कृपा करतात. त्याच्यासाठी पण वेदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे की असं असं खा, म्हणजे तू एक स्टेप माझ्याकडे येशील. कारण भगवंतांना सगळे पाहिजे आहेत वापस. पापी हा माणूस नसतो, त्याचं कर्म पाप असतं, पापयुक्त असतं. माणूस हा शुद्धच असतो. आपण मागच्या अध्यायात वाचला, आत्मा नाही काय करतो नाही काही, तो अशुद्ध कधीच होत नाही. त्याचं शरीर अशुद्ध होत असतं, त्याचे कर्म अशुद्ध होत असतात. या भौतिक जगामध्ये, आता हे शेवटचं वाक्य सांगतो आणि मी बंद करतो, प्रभुपादांचं हे वाक्य, या भौतिक जगामध्ये जो कोणी येतो तो पापी असतो. जो पापी नाही आहे त्याला भौतिक जगात यायचं कारणच नाही. मग जो पती पत्नी दोघेही प्रॉपरली भोग दाखवून खाणाऱ्याच्या पोटी जन्माला येणारा देखील पापीच असतो. नाहीतर त्याला भौतिक जगात यायची गरजच नाही. सगळ्यांना पापातून मुक्त व्हायचंय, या भौतिक जगातल्या सगळ्यांना. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हनुमंत प्रभू कुठे गेले? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हा, मला ते प्रसादाबद्दल विचारत होतं. आपण ज्यावेळेस म्हणजे जसं की आपली दिनचर्या अशी असते प्रसादाची की सकाळ, दुपार आणि संध्याकाळ नॉर्मली, आणि तर आपण दिवसातनं 3 वेळा भोग दावायचा, आणि तसं तर आपण भगवंतांना 5 वेळा प्रसाद भोग दावायचा असतो, म्हणजे भगवंतांना प्रसाद द्यायचा असतो ना. तर आता सध्या आताची पॅथी काय सांगते की, ॲलोपॅथी काय सांगते की दिवसातलं तुम्ही 3 वेळा खाण्यापेक्षा, एकदम खाण्यापेक्षा थोडं थोडं खा. जसं की ते उदाहरण बरेच काय देतात. तर मग आपण ज्यावेळेस दिवसभरात आता ते सारखं खाणं योग्य आहे आणि त्यावेळेस प्रत्येक वेळेस भगवंतांना भोग दावायचा, त्याच्याबद्दल सांगतो. अरे नाही, यस, भगवंतांना तुम्ही प्रत्येक क्षणाला दिलं तरी ते खाऊ शकतात, त्यांना काही होणार नाही, कारण ते त्यांचं शरीरच दिव्य आहे. आपल्या गुरु, आपल्या आचार्यांनी आपल्याला जसं शिकवलंय त्याप्रमाणे आपण दिवसातून 6 वेळेला भगवंतांना भोग दाखवतो, प्रेमापोटी, प्रेमा खातीर. भगवंतांना पाहिजेच असं नाही. आता ही गोष्ट प्रत्येकाला जमेल असं पण नाही, आणि म्हणूनच पुन्हा तो विषय आपला येतो की घरी विग्रह त्याच्यासाठीच ठेवू नका. मंदिरामध्ये विग्रह आहेत, मंदिरामध्ये सेवा करायला भरपूर जण आहेत, ते दिवसातले 6 भोग करू शकतात, हो की नाही. आपण कलियुगामध्ये त्या स्टेजला आपण अजून आलेलो नाही आणि कदाचित येणार पण नाही. त्यामुळे आपल्याला आचार्यांनी सांगितलंय, दिवसातून तुम्ही जेवढं भोजन घेता तसंच भोग दाखवा आणि घ्या. आता इथे प्रॅक्टिकल गोष्ट अशी एक आहे की ॲलोपॅथी कधीही फॉलो करू नका. हे कम्प्लिटली बोगस आहे ॲलोपॅथी ऍक्च्युली. माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी बाहेर जॉबला जेव्हा गेलो तेव्हा इतका भयानक ऍसिडिटीचा मला त्रास व्हायचा, आणि सगळे डॉक्टर हेच सांगायचे, एखादं बिस्किट पुडा सोबत ठेवा, सारखं सारखं खावा, सारखं सारखं खावा.
कधीच माझी ऍसिडिटी गेली नाही. जेव्हा मी रामदेव बाबांचे लेक्चर ऐकायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं की हे सारखं सारखं खाणे हे रोगाचं मूळ कारण आहे. ते सांगतात योगी एकदाच खातो, भोगी 2 वेळा खातो आणि रोगी परत परत खातो. मग तेव्हापासून आम्ही खाणं बंद केलं, पण तरी पण मी 3 वेळा खात होतो. त्रास खूप व्हायचा. आणि जेव्हा मी प्रभुपादांचं ऐकून फक्त 2 वेळा खायला आम्ही सुरुवात केलो तेव्हापासून पोटाचे बरेचसे विकार बंद झाले. मेन म्हणजे ऍसिडिटी बंद झाला. चहा बंद केला प्रभुपादांचं ऐकून, ऍसिडिटी बंद झाला. 2च वेळा तुम्ही प्रसाद घेतला ना खूप आजार कमी होतात. आणि ऍक्च्युली एकच वेळा प्रसाद घेतला पाहिजे दिवसातून. बरेच जण एकच वेळा जेवतात, फुल तंदुरुस्त असतात. हे इतकं बोगस आहे ॲलोपॅथी. या इमर्जन्सीसाठी चांगलं आहे असं पण नाही आहे की काही इमर्जन्सीसाठी औषध आहेत, काही इमर्जन्सीमध्ये सर्जरी आहेत. पण हे ॲलोपॅथी आयुर्वेदिक वगैरे असं न बघता आपण होलिस्टिक एकच बघितलं पाहिजे की आपल्या शरीराला चांगलं ठेवण्यासाठी काय, ही गोळी चांगली आहे, ही सर्जरी चांगली आहे. तसंच आयुर्वेदाप्रमाणे आपल्याला सांगितलं जातं की 2च वेळा जेवा, सकाळी एकदा, संध्याकाळी. काय म्हणतात, सकाळी 9-10च्या आत जेवलं पाहिजे, संध्याकाळी 5-5:30च्या आत जेवलं पाहिजे, सूर्यास्ताच्या पूर्वी. आणि मध्ये आधी अजिबात काही खायचं नाही. जो आधेमध्ये काही खात नाही ना ज्याची दात खूप चांगली राहतात, दाताचे सगळे आजार हे चांगलं सारखं चघळल्यामुळे होतात. त्याचं पोट पण खूप चांगलं राहतं. पोटामध्ये एक सिस्टीम असते यज्ञाचीच, पुढे वाचणार आहेत आपण, भगवंतच सांगणार आहेत. पोटामध्ये पण, पोटातला यज्ञ पण मी आहे. त्या यज्ञामध्ये सारखी आहुती देऊन चालत नाही. आता कुठे टाकलेले तुम्ही बघा, यज्ञामध्ये चांगलं सगळं जळतंय, वरून तुम्ही एक मुठभर टाकलं की पहिल्यांदा ते विझतंय. बघितलं कधी चुलीवर स्वयंपाक करणाऱ्यांना माहिती आहे. त्याच्यावरती काही टाकलं ते विझतं, परत फुकावं लागतं त्याला व्यवस्थित जळू द्या, त्याला व्यवस्थित त्याचं विघटन होऊ द्या. ही खूप सायंटिफिक आहे. आयुर्वेदिक पण खूप सायंटिफिक आहे. ऍक्च्युली आयुर्वेदिकच सायंटिफिक आहे. त्याचं नाव पण कसं दिलंय बघा, आयुर्वेद, आयु वाढवण्याचा ज्ञान, आयुर्वेद. एनिवे, प्रभुपादांचा आदेश आहे 2च वेळा खाल्लं पाहिजे. आणि जे वानप्रस्थ किंवा संन्यासी आहेत त्यांनी एकदाच खाल्लं पाहिजे दिवसात. हे फॉलो करा, प्रभुपादांचा आदेश फॉलो करा, तुमचं आयुष्य खूप चांगलं होईल. जे 40-50च्या पुढचे आहेत त्यांनी एकदाच खाल्लं पाहिजे दिवसातून, व्हेरी इम्पॉर्टंट. बाकीच्यांनी 2दाच खाल्लं पाहिजे. आणि अरबट चरबट खाणं सगळं बंद केलं पाहिजे. आणि मग तेवढाच भोग दाखवा भगवंतांना. विग्रह असतील घरी तर मात्र प्रभुपाद सांगतात कमीत कमी 4 वेळा भोग दाखवला पाहिजे, मॅक्झिमम 6 वेळेला. आणि हे मला दुपारी 4 वाजता चहा बिस्किट खावंसं वाटलं, आपला चहा बरं का, हर्बल चहा. मला दुपारी 4 वाजता भेळ खावीशी वाटली म्हणून बनवलं, भगवंतांसमोर नेऊन ठेवलं, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, आणि 2 मिनिटात काढून खाल्लं. याला पण भोग दाखवणे म्हणत नाही. माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी मी काही पण बनवणार आणि दर 2 मिनिटाला भगवंतांसमोर ठेवणार. दॅट्स नॉट गुड. तुमच्या जीवनामध्ये नियमितपणा नाही म्हणून तुम्ही भगवंतांना पण अनियमित बनवताय का? भगवंतांच्या जीवनात खूप नियमितपणा आहे. आणि माताजी लोकांनी लक्षात ठेवा, 9-9:30ला म्हणजे 9-9:30लाच भोग दाखवायचा. एक दिवस 9ला, एक दिवस 9:30ला, एक दिवस काम पडलं म्हणून 12ला, एक दिवस बाहेर गेलतो म्हणून 2 वाजता, असं नाही करायचं. ते तुम्हाला चालतं, भगवंतांना नाही चालत. ऍक्च्युली आपल्याला पण चाललं नसलं पाहिजे. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, ज्याचं जीवन अनियमित आहे तो पशु आहे, माणूसच नाही. माणसाचं जीवनामध्ये नियमितपणा असलं पाहिजे. वेळेवर खाणे, वेळेवर झोपणे, वेळेवर व्यायाम करणे, हे आपण पाळलं पाहिजे. आणि आपण पाळत नाही म्हणून आपण भगवंतांना पण पाळायला लावत नाही. पुन्हा तेच झालं, भगवंत तुमच्यासाठी आहेत, तुम्ही भगवंतांसाठी नाही.
एक दिवस पण भगवंतांना प्रसाद द्यायला लेट झालं नसलं पाहिजे. किंवा उगी आपण कुठेतरी जाणार आहोत ट्रिपला म्हणून भगवंतांना सकाळी 6 वाजता भोग बनवून दाखवायचं नाही. भगवंत मंदिरातून मी दात घासायला लागले, काय घेऊन आला? हो की नाही? भावना आपल्या मनामधली शुद्ध असली पाहिजे. प्रेम आहे ना, मग त्या व्यक्तीसाठी थोडं त्याग पण करायला शिकलं पाहिजे. मग आपण खऱ्या अर्थाने शुद्ध होणार, मग सुखी होणार. ह्याचा सगळ्याचा आपण अभ्यास केला कृष्ण भावनेचे पहिले पाऊल मध्ये, हे विसरायचं नाही. परंतु हे 6 वेळा दाखवायलाच पाहिजे वगैरे इतके कठोर नियम आपल्या आचार्यांनी ते शिथिल करून दिलेत आपल्याला. मंदिरातले लोक करतात आणि मंदिरातले विग्रह तुमचे विग्रह आहेत. घरामध्ये फक्त तुम्ही फोटो ठेवा, दिवसातून 2 वेळा भोग दाखवा, 2 वेळा प्रसाद घ्या. आणि तुम्ही 2 वेळा प्रसाद घ्यायला लागला ना, माताजींवरती पण खूप मोठी कृपा होईल. ऍक्च्युली तुम्ही 3-3 वेळा प्रसाद घेता, एक प्रसाद झाला नाही की दुसरा बनवायला लागतो, त्याची भांडी धुवायला लागतात. दिवसभर माताजी स्वयंपाकघरामध्येच असतात. भगवंतांची सेवा कधी करणार माताजी लोक? त्यांना पण थोडं मोकळं करा, 2च वेळा प्रसाद घ्या. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. प्रभूजी की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.